हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 2. ज्ञानं ते अहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते. मी तुला आता ते संपूर्णपणे ज्ञान विज्ञान सांगत आहे. ते जाणल्यावर मग याविषयी आणखी काही जाणायचं शिल्लक राहणार नाही. भगवंत श्री आता अर्जुनाच्या निमित्ताने श्लोक क्रमांक 1 प्रमाणे तयार झालेल्या योग्याला ज्ञानविज्ञान योग सांगत आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की हे ज्ञानविज्ञान ते परिपूर्णपणे सांगतील, हातचं राखून सांगणार नाही. ते सर्वतोपरी ज्ञानविज्ञान प्रदान करत आहेत. ते ज्ञानविज्ञान इतकं परिपूर्ण असेल की ते जाणल्यावर त्यानंतर याविषयी आणखी काही सांगायचे आणि जाणून घ्यायचे शिल्लकच असणार नाही. ज्ञान असीम आहे. संपूर्ण ज्ञान सर्वज्ञ असलेला केवळ परमात्माच असतो. सर्वज्ञ असणे हे जीवसृष्टीला शक्य नाही. तरीसुद्धा भगवंत श्री सांगत आहेत की मी सांगत असलेले ज्ञान जाणल्यावर आणखी काही जाणायचे शिल्लक राहणार नाही. यात काही गोष्टी समजून घेऊया. सोन्याचे दागिने निरनिराळ्या आकाराचे, नक्षींचे, उपयोगाचे असतात, परंतु त्या प्रत्येक दागिन्यात सोनंच असतं. मूलतः एकच एक सोनं सर्व दागिन्यात असतं. हे एकदा समजल्यावर मग दागिना कसा का असेना त्यात जाणण्यासारखं ज्ञान काही शिल्लक राहत नाही. सर्व चल अचल सजीव निर्जीवांमध्ये ते एकच एक आत्मतत्व असते. हे एकदा आकलन झाल्यावर, आत्मतत्वाचा बोध झाल्यावर या विश्वात जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. भगवंत श्री जे काही सांगणार आहेत ते जाणल्यावर त्याप्रमाणे आचरण केल्यावर योगी मुक्त होईल. असेच ते ज्ञानविज्ञान आहे की ज्या योगे भगवंत श्री प्राप्त होतील, म्हणजेच मुक्ती प्राप्त होईल. याचा अर्थ योगी परमात्मा स्वरूप होईल. एकदा योगी परमात्मा स्वरूप झाल्यावर त्याला या विश्वात जाणण्यासारखे काही शिल्लक असणार नाही. त्यातून काही शिल्लक असेलच तर ते जाणण्यात त्या मुक्तात्म्याला काही स्वारस्य असणार नाही. याचा अर्थ असा मुक्तात्मा सर्वज्ञ झालेला असेल. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 3. मनुष्याणां सहस्रेषु कचित् यतति सिद्धये यतताम् अपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. हजारो माणसांमध्ये क्वचित कोणी एखादा सिद्धिप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्यापैकी सिद्धी प्राप्त करणाऱ्यांमध्ये क्वचित कोणी एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. श्लोक क्रमांक 2 मध्ये भगवंत श्रींनी सांगितलं की ज्ञानविज्ञान योग जाणला की सर्व काही प्राप्त होते आणि त्यानंतर आणखी काही प्राप्त करायचे शिल्लक राहत नाही. मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो की सर्वजण हे ज्ञान आत्मसात का करत नाहीत? याचेच उत्तर भगवंत श्री येथे देत आहेत. भगवंत श्रींचे प्राप्तीसाठी फार फार थोडे लोक जागृत असतात. विश्वाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता असे लोक नगण्यच आहेत. अशा या खूपच अल्प लोकांपैकी क्वचितच कोणी भगवंत श्रींना प्राप्त होतो. हे असं का याचे उत्तर येथे शोधायचे आहे. भक्त अनेक आहेत. भजन, नर्तन, पूजा, अर्चा, जपजाप्य, यज्ञ, याग वगैरे करणारे भरपूर लोक आहेत. जगात श्रद्धावान लोक जास्त आहेत. अश्रद्धावान लोक फार थोडे आहेत. धर्म, रीतिरिवाज पाळणारे लोक जास्त प्रमाणात आहेत. एखादा गरीब रीतिरिवाज पाळण्यासाठी प्रसंगी कर्ज काढतो आणि ते रीतिरिवाज आचरणात आणतो. मी माझ्या लहानपणी गावाला हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे.
घरी मयत झालं आणि त्याचे धर्मकृत्यात सांगितल्याप्रमाणे दिवस करायला पैसे नसतील तर त्यासाठी शेतजमीन गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊन मयताचे दिवस करणारे लोक मी पाहिलेले आहेत. तरीसुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की या श्रद्धावान लोकांमध्ये सिद्धी प्राप्त व्हाव्या आणि त्यायोगे भगवंतश्री प्राप्त व्हावे असा प्रयत्न करणारे कमी लोक आहेत. अशा या कमी लोकात प्रत्यक्ष भगवंत श्रींपर्यंत पोहोचणारे लोक क्वचितच आढळतात. याचेच कारण येथे शोधायचे आहे आणि त्यामध्ये आपण कोठे आहोत त्याचा शोध ज्याचा त्याने घ्यायचा आहे. त्यायोगे स्वतःला योग्य मार्गावर आणायचे आहे. श्रद्धा ही पारंपरिक असते. आमच्या घराण्यात ही अशी रीत आहे म्हणून मी असे धार्मिक कृत्य करतो असं सांगणारे अनेक आहेत. याचा अर्थ ज्ञानाने त्यांना एखादी गोष्ट पटली आहे म्हणून ते ती गोष्ट करत नाहीत, तर वंशपरंपरागत वाडवडील करत आले आहेत ती परंपरा पाळायची म्हणून ते तसं करत असतात. आपला जन्म कुटुंबात होतो. या कुटुंबाचा एक विशिष्ट धर्म असतो. जन्मानेच तो धर्म आपल्याला प्राप्त होतो. या कुटुंबात आपले संचित भोग नष्ट होतील म्हणून आत्म्याने येथे जन्म घेतलेला असतो. येथवर सर्व काही ठीक असतं, परंतु आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्या मनात एक जाज्वल्य अभिमान निर्माण होऊ लागतो. आपण जन्माला आलो आहोत तोच धर्म योग्य असून इतर धर्म हे गौण आहेत, चूक आहेत, अशीच आपली भावना होत जाते. अर्थातच यापेक्षा कोणी काही वेगळे करायला सांगायला लागला तर ते पटत नाही. त्यातून पटले तरी परंपरेच्या विरुद्ध प्रत्यक्ष आचरण करायला धाडस होत नाही. परंपरा जतन करणाऱ्याला प्राधान्य दिलं जातं, त्याविरुद्ध बंड करायची हिंमत नसते, तशी मानसिक तयारी नसते. बालपणी सगळेच निरागस असतात. निरागसपणालाच बालपण म्हणायचं. मातापिता सांगतील त्याप्रमाणे आणि आपले हट्ट पुरवले जातील त्याप्रमाणे मोठ्या मौजेत कालक्रमणा होत असते. परंतु काळ वाहत असतो. यथाकालावधी बालपणाची हद्द संपते आणि तारुण्याची हद्द सुरू होते. येथे तारुण्यसुलभ भावभावना अंकुर धरू लागतात. हळूहळू जसजसं तारुण्य मुसमुसू लागतं तसतसं लक्षात येतं की काही ठराविक गोष्टी देहादी इंद्रियांना एक काही वेगळेच सौख्य देत आहेत. या सौख्याची मजा घ्यायची अशी स्वाभाविक ओढ लागते. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार, अभिमान उफाळून येतात. ऐन तारुण्याचा काळ असतो. त्यापासून एक आगळं वेगळं सौख्य मिळत असतं. हळूहळू या सौख्याची चटक लागते. हेच जीवन आहे अशी समजूत होते. आजूबाजूला असंच जीवन जगणारे आणि याला जीवन ऐसे नाव असं सांगणारे जास्त असतात. त्यातून कोणी काही वेगळं सांगितलं तरी देहादी इंद्रियांच्या सौख्यापुढे ते रुचत नाही. पटवून घ्यायला सारासार विचार होत नाही. आयुष्याची हीच मोठी शोकांतिका आहे. श्रद्धा, भावभावना, भक्ती कितीही असली तरी या सर्वांचे बरोबर संसार आणि व्यवहार दूर होत नाहीत. हे सर्व संसाराला, व्यवहाराला चिकटून असते. श्रद्धा, भावभावना, भक्ती हे जे काही आहे ते संसाराला, व्यवहाराला जोडायचं. मला एक मित्र म्हणाले की मी अमुक स्वामींची उपासना करतो. फार जाज्वल्य अवतारी आहेत. चटकन फळ देणारे आहेत. प्रचिती लगेच येते. याचा अर्थ असा आहे की संसार चालविण्याचा स्वामी आणि त्यांची उपासना हा एक मार्ग आहे. स्वामी फळ देणार नसतील तर मग ते स्वामी नसून भोंदू आहेत. याचा अर्थ मुलांचा सांभाळ हा म्हातारपणी आधार असावा म्हणून करायचा. वात्सल्य मिळेल पण त्याऐवजी काहीतरी लभ्यांश मिळाला पाहिजे. जितका लभ्यांश कमी जास्त तितके प्रेम कमी जास्त. सौदा सरळ साफ आहे. या अशा विचारसरणीत निष्काम भावना येणार कोठून? पैसा मिळवायला सोय म्हणून ज्ञान मिळवायचे. ज्ञानासाठी ज्ञान ही कल्पनाच बाद झालेली आहे. श्रद्धा, भावभावना, भक्ती यांचा बाजार मांडलेला आहे. हे केल्याने माझा फायदा काय हा मूलभूत प्रश्न आहे. त्याचे उत्तर फलदायी असेल तर आम्ही आगीवरूनही चालू. या सर्व जंजाळात मी कोण आहे हा प्रश्न मनात येणार कोठून?
यासाठी वेळच नाही. कोणाला म्हणावे की चला अध्यात्म योग साधना शिकू, तर उत्तर येते की अजून निवृत्तीचे वय झालेले नाही. हे सगळे प्रवृत्तीत अडकलेले आहेत. दिव्याखाली अंधार आहे. आपल्या देहात आत्मा वसलेला आहे. ज्ञानेंद्रिये देहाचे बाह्य भागात आहे, त्यामुळे या विश्वाचे ते बाह्यभागी आहे म्हणून ज्ञान होते. परंतु देहाचे आत असलेला आत्मा माहीत होत नाही. त्याला पाहायची, जाणायची या देहादी इंद्रियात सोय नाही. डोळे कितीही तीक्ष्ण असले तरी स्वतःचा चेहरा पाहता येत नाही. त्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत देहाचे आतील आत्मज्ञान कसे होणार? विज्ञानाचे प्रयोग करून काही क्ष वगैरे किरणाने देहाचे आत डोकावायचा शोध लावला तरीही अडचण येते. कारण आत्मा अदृश्य, अरूप, निराकार आहे. त्याला या ज्ञानेंद्रियांनी जाणता येत नाही. त्यासाठी या भौतिक विश्वाच्या आतीत जावे लागते. देहादी इंद्रिय यांच्या भावाचा अभाव व्हावा लागतो. हा तर मोठा जुलूमच झाला. जी देहादी इंद्रिय मोठं सौख्य देतात त्यांनाच विसरणं शक्य होत नाही. हे भौतिक सौख्य हा तर आमच्या जीवनाचा पाया आहे. बोलणे हा तर आमच्यात आणि इतर प्राणीमात्रात मोठा फरक आहे. ती आमची खासियत आहे. जागेपणीच काय, आम्ही झोपेतही बोलतो. मग मौन कसं साधायचं? हालचाल करणे, फिरणे, भटकणे हा तर आमचा शौक आहे. आम्ही तीर्थयात्रा करतो, ती कचेरीतून फिरायला पैसे मिळतात तेव्हा चला जाऊया या हेतूने. फिरणे होईल आणि देवदर्शनही होईल आणि कचेरीतून जो प्रवास भत्ता मिळतो तोही वाया जाणार नाही असा शुद्ध हेतू ठेवून. अंतस्थ आत्मा अगदी आत आत खोल खोल आहे. तो साक्षी भावनेने आत वास्तव्य करतो. तो स्वतःहून काहीही करत नाही, त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. याचे वाईट परिणाम होतात. प्रथम म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा होते. दिव्याखाली अंधार आहे. आत्मा आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या जवळच आहे. श्वास कायमचाच आहे. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. प्राण कष्ट न घेता मिळालेला आहे. तो टिकवायला काहीही करावे लागत नाही. तो थांब असे म्हणून थांबत नाही. ज्याचा त्रास नाही त्याची दखल घेतली जात नाही. जो नाठाळ आहे त्याची काळजी घ्यावी लागते. मग या प्राणाची पर्वा करायचे कारण नाही. ज्याचे येणे जाणे आपल्या हातात नाही त्याचे टिकवणे दुर्लक्षित केले जाते. एखाद्या अवयवाला जखम होईपर्यंत त्या अवयवाची दखल घेतली जात नाही. घरात बुजुर्ग असतात, ते जिवंत असेपर्यंत त्यांच्यासाठी आपल्याला वेळ नसतो. ते आजारी झाले की आपण धावपळ करतो. ते बरे झाले की त्यांना पुन्हा विसरतो. ते मृत झाले की सुन्न होतो. येथे तर तशी सोयच नाही. आत्मा गेला की मग आपल्याला त्याची दखल पुनर्जन्मानेच घ्यावी लागते. त्यावेळी पुन्हा लोभ प्रलोभनं आहेतच. भोगापवर्गता महाभयानक असते. ती आपल्याला आत्मवंचित ठेवते, कारण एरवी तिचे आयुष्य धोक्यात येते. जेथे कमी आहे तेथे आम्ही अशी आपली जीवनशैली आहे. आई विकलांग मुलाकडे जास्त लक्ष देते. जो धडधाकट आहे त्याच्याकडे ती दुर्लक्ष करते. त्याच्यावर अन्याय होतो, पण त्याला त्या मातेचा नाईलाज असतो. आत्मा इतका सतत आपल्याजवळ आहे की त्याची दखल घेतली जात नाही. त्यापेक्षा सौख्य देणाऱ्या देहादी इंद्रियांकडेच लक्ष पुरवले जाते. आपल्यापासून दूर असलेल्या बाह्य गोष्टींकडेच आपण आकर्षित होत असतो. सतत जवळ असलेला आत्मा दुर्लक्षित होतो. यास्तव भगवंत श्री म्हणत आहेत की हजारो माणसांमध्ये क्वचित कोणी एखादा सिद्धिप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्यापैकी सिद्धी प्राप्त करणाऱ्यांमध्ये क्वचित कोणी एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. भौतिक संसार करून अध्यात्म साध्य करता येते. अर्थातच त्यावेळी भौतिक मौजमजेवर बऱ्यापैकी परिणाम होतो. तो समजून घ्यायची मानसिकता असावी लागते. खावे, प्यावे, ल्यावे, आराम करावा, प्रजोत्पादन करावे, मौज करावे हेच जीवित कार्य नाही हे उमजावे लागते.
आपण आणि मनुष्येतर प्राणी यात इतका महाप्रचंड बौद्धिक फरक का आहे याचा विचार मनात यायला हवा. तो समजून घ्यायला लागले की लक्षात येते की मानवी योनीतील जीवन म्हणजे काहीतरी निराळे आहे. ते निराळे जीवन समजून द्यायला आता भगवंत श्री ज्ञानविज्ञान सांगायला प्रारंभ करत आहेत. हरिओम.